आता रात्रीचे वाजले 12 आणि आता आम्ही गणपती बाप्पाचा केक कापणार आहोत. काय गणपती बाप्पाचा केक कापायला या. बघू शकता केक बाप्पासाठी आणले. काहीच तर आम्ही तर बाप्पाचा बर्थडे ऐसा सुमन सर्वारी सर्वजकर संजोनी रे पाता तुझे सेनारी चारी संगत पुन्हा बोल काय सारी प्रभावी देखील पाऊस लावलाय माझा आरती राजा गायन करी आरती राजा रील्स व्हिडिओ चालू आहे आणि इकडं सगळे जण बसले आहेत. गणपतीचं जागरण आहे आज, लास्ट डे. आणि हा बघा कसा खूप झोपाले तरी पण झोपत नाही. उजव्या करा निर्वाण सोडू नको तो मागं बुडल ना. मला इकडे बघ आमच्याकडं खाली बस. एक व्हिडिओ बनवायची आहे पण भांडणं चालू आहेत त्यांची. एक व्हिडिओ साठी भांडणं पण करतात. बघा गाईज नवरा नांदवायला घेतले. झाला नवरा नांदला यांचा लगेच. बघू शकता फायनली नवरा नांदून झालेला आहे आणि आता इकडे डान्स पण चालू आहे. दुसरा फोटोग्राफर बघा इकडे व्हिडिओ काढतो. नवरा पण नाचायला उठला. बघा नवरा नांदवला. बघू शकता नवऱ्याला पण उचलला आहे खांद्यावर त्याच्या मामानी. आता दुसरा मामा आला मोठावाला. आधी छोटा मामा होता आता मोठा मामा आला. खूप मस्ती चालू आहे आज.
बघा अतिशय सुंदर नाचतात. इकडे बघा यांच्या मेकअप चालल्यात. मॉडेल आहे आमच्या घरातली. बघा किती सुंदर दिसते. ही बघा कामवाली मावशी. ही दिया इकडे. हिचं अजून काही झालं नाही. ती पण करेल. ही मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून तिकडे बघा हिने केवढा सामान काढले तिचा. का ग इकडे बघा दीदीच्या आमच्या मेकअप चालू आहे इकडे. पक्का लाव तू पक्का लाव अजून. आणि बघा तानू नुसती ब्लशर लावत असते. हिला खूप ब्लशर आवडतो लावायला. बघा अशी तोंडने दाखवीत. हा इकडे बघ. इकडे बघा आमची तनू बघा कशी लिपस्टिक लावते आणि ब्लशर. ही बघा आमची दीदी. हो तर बघू शकता जेवायला बसले. 3 वाजल्यात दुपारचे आणि अजून जेवते कुठं होती काय माहिती काम करत. आणि दुसरी दीदी आमची राग आले तिला. कशाच आले काय माहिती. फोटो नाही काढले ना तिचे मी म्हणून तिला राग आले. नाश्ता घ्यायला चालले वाटतं ती आता. बघू शकता आवडी. नानी आणि आई रव्याचे मोदक बनवतात. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. तिकडं सोबत द्यायचे आहेत म्हणून ते बनवतात. आणि इथं पण हा बनवलं निवड सोबत द्यायला बाप्पाच्या. हो तर बघू शकता जुगार चालू आहे. लास्टचा दिवस आहे ना. पत्ता खेळतात सगळेजण. इकडे बघा यांची फोटोशूट चालू आहे. इकडे बघा हा आहे ना धैर्य नुसता पागल आहे पागल. आणि काय चाललंय दोघं जण पत्ते खेळतात टाइमपास साठी. आणि ही बघा आमची मम्मी. दिया बघा कशी. ही बघा आमची नानी. गाडी गाडी आमचा बाप्पा आहे. तेव्हा फोन पूर्ण दिवस हा फोनच बघत असतो. याला काही काम नाही आहे. काय पत्ता नाही केला यायचा का तुला. का तुला फोनच लागतो दुसरा का लागते का तुला ना. ते बघा यावी चिंचोली गावातून आताच गौरी गणपतीचे दर्शन घेऊन आले आहेत. आता इथे बसलेत आराम करतात यावी. आणि नाना बघा आमचा पत्ते खेळता. आता झाले तरी पण नाना आमचा पूर्ण दिवस पत्तेच खेळत असतं. काहीच काम नाही. इकडे बघा दिवाळी पत्ती काढली आहेत आता. इकडे बघा यांची फोटोशूट चालली आहे बघा. आणि इकडे बघा यांचं काय चाललंय बघा. दीदी कशी फुलांचं डेकोरेशन करते इथे बापाचे.
बाप्पाचे आता विसर्जन होणार आहे, त्यामुळे डेकोरेशन चालू आहे. हाय, आज बाप्पा जाणार आहे म्हणून ती लढत आहे. नाव हा बघा, याचं एडिटचं काम चालू आहे. बाजे बघा, यावेळी डान्स करतात. इकडे बघा डेकोरेशन झालेलं आहे. आता बाप्पाच्या विसर्जनाला आम्ही चाललोय. त्यांची इथं खूप तयारी चालू आहे. फुलं वगैरे तोडतात. छोटी पोरगी पण बघा आमची कशी फुलात हे केली. ती पण फुलं तोडायला बसली. नका नाही तुझ्या अंगात माझी राजा भैया बघा, आणि इथं पप्पा आहे आमचा. राजा भैया पण येणार आहे आता विसर्जनाला आमच्या सोबतच. झगड़ा हुआ था रात को, उसने बहुत मार खाया. आता आमचे बाप्पा जाणार आहेत, तर आमचे स्वीटू पण बघा नाराज झाले, पूर्ण तोंड तिचा बारीक झाले. आणि इकडं तयारी चालू आहे नानीची पण. आता बाप्पा उतरवणार आहे, आम्ही विसर्जनाला चाललोय थोड्याच वेळात. आमचे बाप्पा विसर्जनासाठी तयारी चालली. बाप्पाला आता खाली उतरवलेला आहे. थोड्याच वेळात आता विसर्जनाला जाऊ आम्ही. तुला काय वाटतं आज बाप्पाचं विसर्जन होईल? 7 दिवसाचे बाप्पा आज विसर्जनासाठी जात आहेत. सर्व घरातल्या मुलांना बाळांना सगळ्यांना दुःख होत आहे. गणपती बाप्पा तुझ्या हातानं पुढच्या वर्षी आता आम्ही पोहोचलोय विसर्जनाला आलोय. आता थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन करूयात. आता
बाप्पाची आरती चालू झाली आहे, बघू शकता. लवकर या. चल चल पुढे चल आपण जा. हे मला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. पाठ घे तो पाठ घे. विसर्जन करून आता जस्ट घरी आलो आहे, तर खूप उदास वाटत आहे मला आज. गणपती बाप्पांचं विसर्जन करून आता झालो आहे मी, तरी पण यावी आता जुगार चालूच आहे यांचा. दिया, तुला कसं वाटतं गणपती बाप्पांचं विसर्जन झालं त्यामुळे? गाईज खूप वाईट वाटलं आणि गणपती बाप्पा बोलवले ना तेव्हा तर खूप रडू येत होतं. आमच्या धैर्या पण रडत होता. गाईज कसे 7 दिवस होऊन गेले काही समजलं पण नाही. खूप वाईट वाटलं, खूप दुःख होतं सगळ्यांना गाईज. तर याची पार्टी बघा आता कशी चालू झाली आहे इथून. आम्ही तूच खातो वडापाव.